स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राजकारण आणि समाजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यावर किती प्रेम करावं याचं एक अनोखं उदाहरण समोर आलंय. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सध्या मणक्याच्या त्रासामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय. अशा परिस्थितीत आपले लाडके नेते लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी साकुरी व राहता परिसरातील समर्थकांनी थेट श्री क्षेत्र केदारनाथ गाठून बाबा केदारनाथाला साकडं घातलं. नेहमी राजकारणाच्या धावपळीत व्यस्त असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याप्रती असलेली निष्ठा व्यक्त करण्यासाठी हिमालयाच्या कुशीत असलेल्या केदारनाथ या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका पवित्र तीर्थक्षेत्राची निवड केली. कडाक्याची थंडी आणि प्रतिकूल हवामानाची तमा न बाळगता या तरुणांनी हिमालयन पर्वत रांगांमधील कठीण पायी प्रवास पूर्ण केला. केदारनाथ मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात दर्शन घेतल्यानंतर या सर्व समर्थकांनी सामूहिकरित्या सुजय दादांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस यश मिळावं यासाठी विशेष प्रार्थना केली. दादांना जनसेवेसाठी अधिक शक्ती मिळावी, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं असा संकल्प यावेळी कार्यकर्त्यांनी सोडला. कठीण प्रवास पूर्ण करून दर्शन घेतल्याचं फोटो आणि आपल्या भावना या युवकांनी सोशल मीडियावर शेअर केल्या. आपल्या नेत्याबद्दल असलेल्या या आगळ्या वेगळ्या प्रेमाची आणि भक्तीची सध्या साकुरी व राहता परिसरात जोरदार चर्चा आहे. या विशेष यात्रेमध्ये साकुरी आणि राहता परिसरातील निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वप्नील बावके, नगरसेवक संदीप मुर्तडक, योगेश डांगे, राजेंद्र गांगुर्डे, ॲडव्होकेट अतुल माळवदे, प्रवीण देवकर, भूषण देसाई, नितीन सनानसे, अमोल बावके, सचिन कदम, अमोल कराड, गौरव मंडलिक, महेश बोराडे, द्वारकाधीश ठाकूर, अंकुश भडांगे यांचा समावेश होता. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण जनसेवेचं काम करतोय. सध्या त्यांना विश्रांतीची गरज असली तरी त्यांना लवकर शक्ती मिळावी, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं हीच आमची केदारनाथाच्या चरणी मनोभावी प्रार्थना आहे. आज आम्ही सर्व तरुण मित्र केदारनाथ धाम यात्रेसाठी आलो आहोत. या ठिकाणी श्री केदारनाथचं दर्शन घेऊन आमच्या सर्वांचे लाडके नेते व महाराष्ट्राचे युवा नेते माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आम्ही या ठिकाणी केदारनाथाच्या चरणी प्रार्थना केली आहे. आमच्या दादांना दीर्घायुष्य लाभो, राजकारणामध्ये समाजाची चांगली अशी उत्कृष्ट सेवा घडो या ठिकाणी केदारनाथ चरणी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली आहे. हर हर महादेव.